Hey cuties, welcome back to my channel. Good morning to one and all. तर फर्स्ट ऑफ ऑल हॅपी मदर्स डे त्या सर्व आईंना जे मला आता बघतायत. माझ्या आईला सुद्धा हॅपी मदर्स डे. हॅपी मदर्स डे टू एव्हरीवन. बोल अजून कोणाची आई बाकी असेल बोल. बोल अजून कोणाची आई बाकी असेल बोल. मस्त जोक मारा रे. या हंस रे हलकट हंस. तो चलिए शुरू करते हैं. So hey cuties, welcome back to my channel. Good morning to one and all. So I'm back with another vlog today. तर आज आहे मदर्स डे. तर स्पेशली हॅपी मदर्स डे त्या सगळ्या आईंना जे आता मला बघता आहेत. हॅपी मदर्स डे. तुमच्याशिवाय दिवस नसतो आणि तुमच्याशिवाय दिवसही सुरू होत नाही. सो हॅपी मदर्स डे टू एव्हरी मदर. तर आजचा दिवस हा खूप 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 स्पेशल आहे. कारण की एका वर्षातून हा एक दिवस येतो ज्याच्यात आपण आईला स्पेशल फील करू शकतो, त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो. तर येस, आता मी अजून काही ठरवलं नाही आहे मी काय करणार आहे आणि सरप्राईज. सो लेट्स सी अबाउट द सरप्राईज. कारण की मलाच आयडिया नाही, मी काहीतरी प्लॅन करून तुम्हाला नक्कीच कळवते. तसं प्लॅन करूयात. तर तुम्ही बघा पुढे ब्लॉग कसा आहे काही नाही. आणि ओके, सो लेट्स गो. 1 hour later. सो गाइस, फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू विश हर हैप्पी मदर्स डे, जो कि मैंने अब तक किया नहीं है. सो लेट्स गो एंड विश हर. पहले देखते हैं कोई गुलाब का फूल मिलता है या नहीं हमारे छोटे से बागीचे में. देखो गाइस, हाँ एक ही है, वो भी सड़ा हुआ. मेरी किस्मत ही खराब है. तो गाइज इसके बाद क्या, इसके बाद मैं गई थी मॉम के लिए रोज लाने. अजून हॅलो हॅलो. मग काय म्हणतेस मम्मी? मस्त मजेत. Okay, so guys, let's begin to this. Happy Mother's Day. मेरी माँ प्यारी माँ, मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माँ मेरी माँ प्यारी माँ मम्मा. तुम्ही मातृ नाही, माझे पितृ आहे. दुकानातून. जा आता चहा आण पटकन. जा आता चहा आण पटकन. सो ओके गाईज, त्यांना रोजचा प्लॅन तर खूप जास्त आवडलेला आहे. तर आता जशी मला ऑर्डर भेटली आहे जा चहा बनव, तर मी चालली आहे चहा बनवायला. आणि आपण बघूयात पुढचा ब्लॉग. अजून तर काहीच प्लॅन नाही केला. सो लेट्स सी होता भी आहे. मी चहा तुमचा. छान झाला. एंड उसके बाद मैं लग गई थी यहाँ पे काम पे, एज यू कैन सी इट. सगळे कामं झालेले आहेत तिकडे. आणि आता मी एक प्लॅन डिसाईड केला आहे जे की तुमच्यासाठी सस्पेन्स आहे. पप्पा आणि मी डिसाईड केलेला आहे आणि माझ्या फ्रेंड्सचे सजेशन्स घेतले मी जरा. तर ह्यावेळेसचा काहीतरी वेगळा प्लॅन आहे थोडाफार. तर हा सस्पेन्स आहे आणि तुम्ही बघाच पुढे ब्लॉग कसं आहे काय नाही वगैरे वगैरे. आणि तो त्या हिशोबाने होतो की नाही मला पण हे माहीत नाही आहे. मी डिसाईड तर केलेलं आहे, बट आता बघू कसं जातो. हाऊ द प्लॅन गेट्स इन अँड वर्क्स. ओके गाईज, सो लेट्स सी इट. सो गाईज, आत्ताच माझं सगळं आवरलेलं आहे आणि जो प्लॅन मी आधी फिक्स केला होता तो मला सांगितलेला तो कॅन्सल झाला आहे. जसं की मी बोलली होती तो होणार की नाही तेच त्याला घेऊन तो कॅन्सल झालेला आहे. सो आता मला एक दुसरा प्लॅन बी पण एक रेडी होता लाईक माइंडमध्ये. सो आय एम जस्ट गोइंग टू वर्क इट आउट. तर प्लॅन बी असा बिगिन करणार आहे दॅट आय एम गोइंग टू मेक अ फेवरेट डिश ऑफ माय मॉम.
त्यांच्यासाठी काहीतरी त्यांच्या आवडतीचा पदार्थ बनवणार आहे, जे की दादीला पण आवडतं आणि मम्मीला पण आवडतं. तर चला बनवूयात. ओके, लेट्स बिगिन. गॅस धुतलाय ना मी, तू पण धोकाच देऊ राहिला. बहुत दुख है मेरी लाइफ में, बहुत ज्यादा. तर सर्व तयारी झाली आहे वरणाची. 1 मिनिट तुम्हाला दाखवते. हे बघा. हां, तर आता आपण पीठ मळूयात पाटोळींचं. काय बनवते का तू श्रुती? काय बनवली ईश्वरी? छान छान करत ईश्वरी कधी अंकी इकडे इकडे इकडे. काही सारी उम्र मैं जो कर जा बड़िया आता माझं इकडे सगळं करून झालेलं आहे. चीजर वगैरे आपण याला फोडणी थोड्या वेळात देऊयात, कारण आता जायचं आपल्याला बाहेर थोडंसं सामग्री वगैरे आणायला. तर आपण तिकडे जाऊयात. सो गाइस फाइनली मैं आ चुकी हूँ. अभी बहुत लेट हो गया एक्चुअली, खूप जास्त लेट झालं बघा. मी हिंदीचं मराठी पण केलेलं आहे. तो मैंने सिर्फ 3 अल्फ़ाबेट्स लाए थे डेकोरेशन के लिए, एंड उसके बाद मैंने डेकोरेशन के लिए बिगिन किया गाइस. तो मेरे पास कुछ ज़्यादा नहीं था डेकोरेशन के लिए, लाइक बैकग्राउंड सेटअप के लिए. सो मैंने जो 3 अल्फ़ाबेट्स लाए थे, मैंने बस वही डबल सेलोटेप से वहाँ पे प्लेस किए, जो कि कर्टन था उसके ऊपर ही, क्योंकि बेस में वो जो ब्राउन कर्टन था वो अट्रैक्टिव दिख रहा था, और उसके ऊपर ये गोल्डन कलर भी अट्रैक्टिव दिख रहा था. सो यस, मैंने ये बस 10 मिनट में किया. And it would be really very preferable if you have only few minutes left for anyone's celebration, then you can go for it. ओके, सो जी प्रोसेस आपण मगाशी सोडून गेलेलो होतो वरणाची दाल ढोकळींची, तर ते आपण आता कंटिन्यू करणार आहोत, कारण की ते गरम गरमच छान लागतं. सो मी सगळं बॉईल वगैरे करून गेली होती. आपण त्याला फोडणी देऊयात छानपैकी. सो लेट्स गो, करूयात. वेळ झाला ऑलरेडी. तर मी इथे ठेवलेलं आहे कुकर. आता आपण त्याच्यात टाकूया ऑइल.
नंतर आपण केलेली डाळ यात घालून याला चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. हे आहेत ते चिकोल्या. आता आपण ह्याला थोडं थोडं करून टाकू. सो गाईज इथे आपलं डेकोरेशन कंप्लीट झालं आहे आणि हे आहे एकदम स्वस्त टिकाऊ डेकोरेशन बिकॉज माझ्याकडे एवढा टाईम नव्हता डेकोरेशन करण्यासाठी आणि प्रॉपर डेकोरेशन करायचं म्हटलं की 2-3 तास आरामात लागतं. पण हे आहे 10-15 मिनटाचं डेकोरेशन जे की मला फक्त 60 रुपीजमध्ये पडलेलं आहे. सो आय जस्ट रिकमेंड यू कॅन गो फॉर इट अगर आपको करना ही होगा तो. सॉरी मराठी तो हिंदी परत स्विच झाली. ओके मीट यू अगेन. तर मित्रांनो मी इथं तयार झालेली आहे थोडीफार. तर आता आपण बिगिन करूया आपल्या सेलिब्रेशनला. सरप्राईज जे पण गिफ्ट्स आणले अँड सस्पेन्ससाठी रेडी राहा. खूप 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 मजा येणार आहे. आपण जे पदार्थ बनवला आहे ते पण मम्मीला माहीत नाही आहे, म्हणजे होपफुली मला ते वाटतं. आता माहीत नाही रियालिटी काय वगैरे. तर आणि हां मम्मी आणि मी मॅचिंग घातलं आहे आज. सो लाईक कलर डिफरंट आहे बट लिटिल बिट इक्वल आहे. सो चले फिर लेट्स गो. हॅपी मदर्स डे मम्मी. थँक्यू. हॅपी मदर्स डे दादी. माझ्या दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला कसं वाटलं दादी? छान वाटलं. तुला? छान. तुम्हाला? अरे बापरे थँक्यू सो मच. तुला रे चांगलं. ओके ब्रुनो तुला? ओके थँक्यू. ठीक आहे चला कट करूयात आपण केक. कधी हसणार आहे कधी रडणार आहे कधी हसणार आहे कधी रडणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. चालू केला. सो गाईज आपण जे गिफ्ट्स मम्मी आणि दादीसाठी आणले होते ते आपण आता त्यांना देणार आहोत अँड लेट्स सी द रिॲक्शन हाऊ इट विल बी. तर दादी हे तुमच्यासाठी. धन्यवाद. हे घ्या. थँक्यू. आता खोलून बघा. आवडलं? तुम्हाला आवडलं? आप्पाजी तुम्हाला आवडलं? ब्रुनो तुला आवडलं? आवडलं तुला? ब्रू होय आवडलं का? गुड बॉय. ओके गाईज तो हा होता आजचं सेलिब्रेशन. आणि एक मेन म्हणजे जे आपण बनवलेलं आहे पदार्थ मम्मी आणि दादींसाठी ते आपण देणार आहोत आता लास्टली. तर हे एक छोटंसं सेलिब्रेशन मी तर सेलिब्रेट केलं होतं यावर्षी. हा माझं 10 मिनिटाचं डेकोरेशन होतं, जास्त काही केलं नाही आहे. येस लेट्स सी. तर मित्रांनो इथे मी सर्व केली दाल ढोकली जी आपण बनवली होती. इथे आता सर्व केलंय. तर आता देऊ आपण मम्मीला गरमागरम. मम्मी युअर स्पेशल डिश. थँक्यू.
बघ बरं खाऊन कशी झाली. नाही मस्त चांगलं आहे. थँक्यू. व्हेरी फेवरेट आहे ना. पसंद आहे. ओके. काय ब्लॉग टाकू की नाही गाईज, मला एवढं सांगा तुम्ही काय. सो ओके गाईज, दिस वॉज इट फॉर टुडेज ब्लॉग अँड आय रिअली होप की तुम्हाला सगळ्यांना हा ब्लॉग नक्की आवडलेला असेल. तर मदर्स डे स्पेशली गाईज एक दिवस असा असतो ज्याच्यात आपण आपल्या आईला स्पेशल फील करू शकतो वगैरे वगैरे. सो ह्या प्रकारे तुम्ही पण तुमच्या आईला सरप्रायझेस व असे क्यूट गिफ्ट्स देऊ शकतात आणि सेलिब्रेट करू शकतात. नॉट ओनली मदर्स डे बट यू कॅन सेलिब्रेट विथ देअर बर्थडेज अँड ॲनिव्हर्सरीजला पण लाईक आयडियाज घेऊ शकता. आणि आयडियाज लाईक डेकोरेशन वगैरे असं सिम्पल सोबर लिटल बिट ऑफ हॅपीनेस आणि त्याच्यातून जे ती स्माईल भेटते ना, इट्स रिअली व्हेरी 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 रेअर अँड व्हेरी प्रेशियस फॉर अस. तर ओके गाईज, हा होता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बटन नक्की दाबून ठेवा. तर गाईज भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तेव्हासाठी बाय. थँक्यू सो मच. हरे कृष्णा. आणि हो गाईज, डू फॉलो मी ऑन माय इंस्टाग्राम पेज. लिंक इज मेन्शन इन द डिस्क्रिप्शन बॉक्स आणि इथं चॅनलवर पण येईल. तर प्लीज जाऊन नक्की फॉलो करा आणि लाईक करा व्हिडिओज. ओके गाईज, सी यू नेक्स्ट.